बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजच्या कोजागिरीचा कार्यक्रम तिथूर परिसरात नुकताच पार पडला। त्या प्रीतीर्थ एका भगवद्गीतेच्या बैठकीला सुरुवात आहे। त्या बैठकीमध्ये स्वयं सृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तशाच बाबाच्या खंडाला खंड लावून चालणाऱ्या, बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी जुमदेवजी झोपडीकर उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। तसेच प्रत्येक बैठकीत अध्यक्षाची गरज असते। मोरड बाबाजी यांना माझा नमस्कार। संचालन करते वांड्रेभाऊ यांना माझा नमस्कार। आजकर दाजी यांना माझा नमस्कार। धोंडाळ काकाजी यांना माझा नमस्कार। तारणी परिसरातील मार्गदर्शक महादेव चरडे यांना माझा नमस्कार। आदरणीय मास सेवक सैनिका बारगावून आलेले सेवक सैनिका सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि जीवनावर आलेले अनुभव। खरोखरच आता बैठकीचे महत्व आताच बैठकीमध्ये सांगितलं आहे। खरोखर आपण सेवक खूप आळशी झालो आणि जेव्हा बैठक असते तेव्हा खरोखरच आपण बैठकीत न बसता टवळक्या करत बसतो। कारण की आपण बैठकीत आलो तर बैठकीतून नवीन नवीन अनुभव आपल्या कानी पडते आणि नवीन अनुभव कानी पडल्यानंतर आपल्या चुकीची झालेली चुकी आपल्या लक्षात येते। पहा, माझ्या घरी मागच्या वर्षी माझ्या घरी आहे सेवक तर भरपूर येतात, पण चुक्या मानवाच्याच हाताने होतात। मागच्या वर्षी राखीचा दिवस होता आणि आमच्या घरी शेतात आमचे साहेब पावटा फवारणी होती चालू आणि पावटा झाकायला गेले। पावटा झाकत असताना सर्वजण तिथं माझे पुतणे आमच्या बाजूचे शेजारचे सर्व लोक तिथं बसले, पण तेव्हा तिथे साप केव्हा गेला माहित नाही। आमच्या साहेबांनी जेव्हा पाल उचलायला बसलाय तेव्हा त्यांना म्हणजे सापाने दंश केला आणि आमच्या साहेबा तसे आमचे साहेब तर खूपच म्हणजे भित्रे ठीक नाही असे दिसतात, पण माणूस कसा ध्येय मजबूत पाहिजे माणसाचं। आमच्या जेव्हा मला पण असंच झालं होतं, काडी उठली होती तेव्हा आमचे साहेब थरथर कापून पुन्हा बेशुद्ध पडले होते। पण मग मला माझ्या देरांनी फोन केला, वहिनी म्हणते अगरबत्ती लावा म्हटलं। तेव्हा मी म्हटलं काय झालं, तर माझ्या देरांनी म्हटलं की नाही वहिनी म्हणे फक्त ओलांडलं म्हटल्यावर मला मी तरी पण परमेश्वरा म्हटलं बाबा माझ्या पती परमेश्वराचं ध्येय म्हणजे खूप म्हणजे घाबरते बा, मला असं खूप भीती वाटत होती। मी तसंच भगवंताला जयघोष केला आणि अगरबत्ती लावली, प्रणाम केला, जयघोष केला आणि बाबाला सुमरण करत गेली। मग भगवंताची एवढी महान कृपा होती की माझ्या पती परमेश्वराला एवढा मोठा सापाने दंश केला। तो साप पाहिला तेव्हा माणसाला खूप वाटत होतं। जेव्हा माझे म्हणजे भगवंतांनी कोणा रूपात माझे सासरे वावराजवळ गेले, माझ्या सासऱ्यांनी ती जडीबुटी दिल्यानंतर ती जडीबुटी खाल्ली आणि खरोखरच माझे पती परमेश्वर घरी सुख सुवाडे आले। पहा, आपण कुठेतरी आपले कर्म कुठेतरी चुकते। मानव हा काळाडोळीचा मनुष्य आहे, कळत न कळत मानवाच्या हातून चुका होतात। चुकी झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही आणि चुकी झाल्याशिवाय चुकी होते, दुःख येते, दुःख आल्याशिवाय परमेश्वराची आठवण येत नाही। कारण की आपल्याला दुःख आले नसते तर आपण परमेश्वराची धावा केला नसता आणि दुःख येते म्हणूनच आपण परमेश्वराच्या चरणी मेलो। आणि खरोखरच परमेश्वरांनी माझ्या पती परमेश्वराचा तेवढी म्हणजे जनावर असताना बाबाच्या हुकानी आणि तीर्थानी रक्षानी माझ्या पती परमेश्वराचा जो सापाला दंश झाला होता तो उतरला। आणि तसंच मला पण झालं होतं। मला 2-3 वर्षाच्या आधी कोजागिरीची साफसफाई करते वेळेला पण माझे पती परमेश्वर मला झालं होतं तेव्हा डगमगले होते, पण मी परमेश्वरावर माझा विश्वास होता ठामपणे। माझ्या घरी कोणी नसताना मी गॅस ओट्यावरून फुटली आणि मी परमेश्वराजवळ गेली आणि हुक्का मारला आणि रक्षा लावली आणि विनंती केली। नंतर मी फोन केला
मला असं असं झालं. म्हणजे माणूस कोणताही बिमारी कळत ना कळत सांगून येत नाही, पण माणसाला कोणती बिमारी चाहो कोणती राहो, पण माणसाने खरोखरच आपलं ध्येय मजबूत ठेवलं पाहिजे. कारण की माझा भाऊ अनेकात होता, माझा भाऊ अनेकात आहे. माझ्या भावाला कॅन्सर झाला, माझ्या भावाला कॅन्सर झाला. अनेकात असल्या कारणानं बहिणीची ममता म्हणजे खूप वेगळी असते. कॅन्सर झाला म्हटल्यावर मला म्हणजे आम्ही बहिणी इतक्या रडलो होता की खूप माणसाच्या मनाला खूप खंत वाटत होती का भाऊ वेगळा, छोटे छोटे मुलं आहे, खूप बेकार वाटत होतं. परमेश्वरा म्हटलं जरी अनेकात असेल माझा भाऊ, तरी पण त्याचा हे कॅन्सर ही बिमारी म्हटलं की खरोखरच भगवंता म्हटलं माझा भाऊ अनेकात असेल तरी पण माझ्या भावाच्या बिमारीला आराम झाला पाहिजे. आणि माझा भाऊ अनेकातही जर असला तरी त्याचं ध्येय खूप मजबूत होतं. जेव्हा मी त्याला पाहायला गेली, माझ्या मिस्टरने तर मला सांगितलंच नाही का तुझ्या भावाला कॅन्सर झालं का काही झालं. नंतर माझ्या भावाने अशी आठवण आली, त्याला वाटलं का सर्वे पाहायला आले, माझी बहीण नाही आली. तेव्हा मग मी पाहायला गेल्यावर मला माझ्या भावाचं जेव्हा दृश्य पाहिलं तेव्हा मला खूप विचारायला 2-3 दिवस मला झोप नाही आली. परमेश्वरा म्हटलं असं कसं दुःख आलं बाबा, म्हटलं ते जरी अनेकात असन पण खरोखर संकटाच्या वेळी परमेश्वर धावून येते. माझ्या भावाचं ध्येय मजबूत होतं. खरोखरच मी जेव्हा पाहायला गेल्यावर माझा भाऊ काय म्हणत होता, मला पागल आहे का म्हणे, कशाला रडते म्हणे, देवाची भगवंताची मर्जी असेल तर मी म्हणे म्हणजे उठून उभा होईल म्हणे आणि मी जानेवारी महिन्यात मी ड्युटीला जाईन म्हणे. माझ्या भावाचं एवढं मोठं ऑपरेशन झाल्यावर माझा भाऊ जानेवारी महिन्यामध्ये खरोखरच ड्युटीवर जॉईन झाला. किती परमेश्वर, आपण चाय अनेकात राहील तरी परमेश्वर हाकेला जाऊन जाते. मी बाबाला एवढं धन्य म्हटलं, बाबा धन्य तुमची कृपा बाबा म्हटलं. खरोखरच माझा भाऊ खरोखरच चांगला आहे, आता आनंदी आहे आणि ड्युटीवर जॉईन झाला आणि स्वतः आता चांगला आहे. परमेश्वरा असंच राहू द्या. मानव हा काळादूचा असते आणि कळत न कळत भगवंता माझ्याही हाताने बोलण्यात चालण्यात किंवा वागण्यात चुके होते. परमेश्वरा याची मी क्षमा मागते. आणि खरोखरच तुम्ही पण तत्वशब्दांनी माझ्या आधारी जीवन जगा, मी पण जगीन आणि 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारी तुम्ही पण जीवन जगा अशी मी पण जगीन अशी परमेश्वराला आशीर्वाद मागा. आणि परमेश्वरा माझ्या हातीने जर कळत न कळत बोलते वेळेला चुक्या झाल्या असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागते, महान त्यागी बाबा झुंडूजीला माफी मागते, वाराणसी आईला माफी मागते, आदरणीय मंचाला माफी मागते आणि सर्व सेवकांना माझा आदरपूर्वक नमस्कार करते. नमस्कार.